भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ आमगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या देशभक्तीपर रॅलीत आमदार संजय पुराम आणि त्यांच्या पत्नी सविता पुराम यांनी देखील दुचाकीवरून उत्स्फूर्त सहभाग घेतला। रॅली दरम्यान भारत माता की जय, जय जवान जय किसान, भारत माता की जय अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण आमगाव शहर दुमदुमून गेलं। रॅलीचा शुभारंभ शहरातील रेल्वे स्टेशन चौकातून करण्यात आला आणि संपूर्ण शहरात तिरंग्याच्या लाटांनी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। या रॅलीला युवक, महिला आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरलाय। पाकिस्तानला जो धडा शिकवण्यात आला आपल्या भारताकडून, त्याचा जल्लोष म्हणून आज आपण आमगाव नगरीमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन केला होता, ज्यामध्ये पहलगाम हमल्यामध्ये आपले देशातील नागरिक शहीद झाले होते आणि म्हणून आमचे देशातील जवानांनी, सैनिकांनी त्याचा बदला पाकिस्तानमध्ये जाऊन घेतला आणि त्याचा विजयाचा आनंद जल्लोष आपण आमगाव नगरीमध्ये आज आपण साजरा केलेला आहे। त्याकरिता आज तिरंगा यात्रा काढण्यात आला होता। अभी कुछ ही दिन पहले हुए पहलगाम में आतंकी हमला हुआ और उसमें हमारे भारत देश के ऐसे 26 निरपराध लोग मारे गए। उसमें जिन जिन व्यक्तियों को मारा, उनकी पत्नियों ने पूछा कि आप हमारा सिंदूर क्यों उजाड़ रहे हो, तो उन आतंकियों ने कहा कि बोले जाके बता देना मोदी को। और वही हुआ कि हमारे मोदी जी ने हमारी देश की वीर बेटियों के साथ साथ, वीर सैनिकों के साथ साथ पाकिस्तान में जाकर उनके आतंकी अड्डों को विध्वस्त किया और उन्हीं सैनिकों के सम्मान में पूरे भारत देश में ऐसी रैली का आयोजन किया गया। और उसी के चलते आज हमारे आमगाव विधानसभा क्षेत्र में हमारे यहाँ के लोकप्रिय आमदार माननीय संजय भाऊ पुराम जी के नेतृत्व में सैनिकों के सम्मान में, वीर बेटियों के सम्मान में विशाल रैली का आयोजन किया गया है। इस रैली में उपस्थित सभी देशभक्त व्यक्तियों से मेरा भारतीय जनता पार्टी गोंदिया जिले की तरफ से मैं उनका मन से अभिवादन करती हूँ, उनका मन से आभार व्यक्त करती हूँ। बोलो भारत माता की जय। भारतीय सैन्याने जी पाकिस्तानवर स्ट्राईक केली आहे, सैन्याच्या तिन्ही दलांनी मिळून ती खूपच मोलाची कामगिरी होती आमच्या देशवासियांसाठी। आणि भारतीय सैन्य मी समजतो पाकिस्तान काहीच नाही आमच्यासमोर। पाकिस्तानच्या आम्ही तर त्यांना खूपच खालच्या स्तराचा समजतो, कारण आमचा एक सैनिक आणि त्यांचे 10 सैनिक पण तुम्ही कंपेअर केले तरी पण आमचा एक सैनिक मोठं ठरणार। आणि ही जी कामगिरी केली याच्यामध्ये जेवढे मीडिया दाखवत आहेत, माझा अंदाज आहे असा, माझ्या 22 वर्षाचा अनुभव सांगतो की याच्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त पाकिस्तानला नुकसान झालेलं आहे। आणि येणाऱ्या काळात पण भारतीय सैन्याला जे सरकारने फ्री हँड दिले ते खूपच मोलाचे आहे। त्याच्यामुळेच भारतीय सैन्य हे सर्व करू शकले। त्याच्यामुळं सर्व देशवासियांना अभिनंदन, कारण देशवासी आपल्या सैन्याबद्दल त्यांना कॉन्फिडन्स होतो की आपलं सैन्य मागे राहणार नाही आणि हे कृत्य करून दाखवेल, जेणेकरून पाकिस्तानला हे धडा मिळाला। तर मी सैनिक ह्या नात्याने सैन्याचे अभिनंदन करतो आणि सर्व देशवासियांचे सुद्धा अभिनंदन करतो, कारण त्यांनी सरकारच्या प्रतीने सुद्धा आपलं कॉन्फिडन्स दाखवलं की आपले सरकार केंद्रामध्ये खंबीर सरकार आहे आणि आपल्या सैन्याबद्दल तर कुणाला शंकाच असू नये। तर हे जे कृत्य केलं हे खूप अतिशय महत्त्वाचं झालं आणि याच्यामुळे पाकिस्तानला खूप मोठा धडा मिळेल असं मी समजतो। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।